छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। बच्चू कडू तुम आगे बढ़ो, बच्चू कडू तुम आगे बढ़ो। शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी। अरे कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही। बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा, बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा। बच्चू कडू तुम आगे बढ़ो, बच्चू कडू तुम आगे बढ़ो। बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा। शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, आरक्षण जनक राजश्री शाहू महाराजांचा, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा, बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा। शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी। बच्चू कडू तुम आगे बढ़ो, बच्चू कडू तुम आगे बढ़ो। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं आज बार्शी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये बच्चू कडू हे उपोषणाला बसले। त्यांना पाठिंब्यासाठी या ठिकाणी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये पत्र देऊन शासनाला विनंती केली जाणार आहे की जे आश्वासन तुम्ही शेतकऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलं होतं की आम्ही तुमची कर्जमाफी करू, ते आश्वासन पाळा असं म्हणतोय आम्ही। आम्ही कुठलीही नवीन मागणी करत नाही। जे मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं ते आश्वासन तुम्ही पाळा असं आम्ही भर पावसामध्ये या ठिकाणी मागणी करतोय। शेतकऱ्यांचं आश्वासन जर पाळलं नाही तर इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक इलेक्शन मध्ये शेतकरी या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। सरकार मायबाप तुम्ही या शेतकऱ्यांकडे जर लक्ष दिलं नाही तर शेतकऱ्यांसाठी कोण मदत करणार, त्यांच्या मदतीला कोण धावून येणार हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पडलेला आहे। आणि मला वाटतंय हे सरकार आणि मुख्यमंत्री संवेदनशील आहे, त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार त्या ठिकाणी करून सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देतील अशी देखील आम्ही अपेक्षा